जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी केली निदर्शने। जुनी पेन्शन योजना व वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आले आंदोलन। जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, तसेच वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांकरिता काल 10 मार्चला बुलढाणा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली। लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या, अन्यथा यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे। सदर मागण्या शासनाकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत। कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, असा कसा देत नाही, असा कसा देत नाही। जिल्हा परिषद मधील कार्यरत सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विशेषतः लिपिक, लेखा, वाहन चालक आणि परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी म्हणजे 4थ्या, 5व्या आणि 6व्या वेतन आयोगात शासनाने जो आमच्या संवर्गावर अन्याय केला तो अन्याय दूर करण्यासाठी आजच्या आंदोलनात प्रमुख मागणी आहे। यासोबतच पदोन्नतीतील स्तर कमी करणे आणि जुनी हक्क पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे। यासाठी राज्यभर आताच्या स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि शासनाने ह्या आंदोलनाची दखल न घेता आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्यात पुकारण्यात येईल अशी या ठिकाणी मी घोषणा करतो। मी राहुल कासारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन। आज आम्ही शासनाने जो आमच्यावर जो अन्याय लावलेला आहे, बऱ्याच वेळा मागण्या आम्ही करून सुद्धा लेखी निवेदन दिले, त्यानंतर स्वतः आम्ही म्हणजे सीएम साहेबांसोबत मीटिंग वगैरे केली आमच्या राज्याध्यक्षांनी, त्यातून सुद्धा कुठलाही मार्ग आतापर्यंत शासनाने काढला नाही आणि यापुढे जर असं चालू राहिलं तर आम्ही निश्चितच यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत। आणि हा तर लाक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम होता, तात्पुरता कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घंटानाद आंदोलन म्हणून घेतला, परंतु यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन यापुढे छेडण्यात येईल हा शासनाने इशारा समजावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आमची अपेक्षा आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे घंटानाद आंदोलन करत आहेत। यापूर्वी सुद्धा वारंवार शासनास वेगवेगळ्या प्रकारचे लेखी निवेदनं देऊन, ईमेलद्वारे आम्ही खूप प्रकारे निवेदन देऊन आमच्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्याच्यावरची साधी धूळसुद्धा झटकण्यात आलेली नाही आणि या बाबतीत शासनाच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। तर सुद्धा आम्ही अत्यंत संयमाच्या मार्गाने हे घंटानाद आंदोलन करत आहोत। आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग आहे। सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, मकसद है की तस्वीर बदलनी चाहिए। त्याच्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि त्याचा पाठपुरावा करावा। याच्यानंतर हे फक्त एक शॉर्टकटमध्ये म्हणजे एक संयम आहे आमचा हा, याच्यानंतर आणखी मोठ्या प्रकारचं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हे यातून आम्हाला सांगायचं आहे। धन्यवाद।